राष्ट्रवादीची उमेदवारी यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादी 5हून अधिक राज्यसभा लोकसभा जागा लढवण्यावर ठाम, तर काही जागांवर अजूनही चर्चा सुरूच। राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटलांचा उद्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। आंबेगावच्या मनसरमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा। पक्षप्रवेशाच्या वेळीच घोषणा होणार लोकसभा उमेदवारीची। महाविकास आघाडीच्या संध्याकाळी महत्त्वाची बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। वंचित सोबत आली नाही तरी आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। महादेव जानकर बारामतीतून लढणार, तर शरद पवार सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार आणि फडणवीस मोठी खेळी, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर रंगणार सामना। आमचा पक्ष लोकशाहीवर चालणारा पक्ष, चंद्रपूरची लढाई सोपी नाही, प्रतिभा धानोरकरांचं वक्तव्य। 5ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार। पहिल्या टप्प्यातील 5 जागा काँग्रेस जिंकणार, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच, नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार, खासदार हेमंत गोडसेंचा नाशिकच्या जागेवर दावा। सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच, तर संजय काकाच्या विरोधात महाविकास आघाडीचा पैलवान ठरेना, गोपीचंद पडळकरांनी उडवली संजय काकांची खिल्ली। सातपुतेंच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजीचे सूर, तर भाजपकडून इच्छुक कोमल ढोबळे यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। पोस्टनंतर कोमल ढोबळे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा। बच्चू कडू यांनी भिंतीवर विविध प्रश्न लिहित वेधलं लक्ष। धुलीवंदनाच्या निमित्तानं बच्चू कडूंचा जनतेच्या मुद्द्यावर प्रहार। निवडणूक आली, मुद्द्याचं बोला, भिंतीवर लिहित वेधलं लक्ष। गडचिरोली मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष। विजय आपलाच होणार, अशोक नेते यांनी व्यक्त केला विश्वास। पुण्यात राजकीय धुळवड सुरू। रवींद्र धंगेकर, रुपाली चाकणकर तसंच भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची एकत्र धुळवड साजरी। खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांच्या सोबत धुळवड केली साजरी। ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर श्रीकांत शिंदेंकडून धुळवड साजरी। बर्णींच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंना डिवसलं। मामांनी रोखठोक भूमिका घेतली तर पळता भुई थोडी होईल, भरणींच्या कार्यकर्त्यांचा सुळेंना थेट इशारा। कोकणात शिमगोत्सवाची धूम। आमदार भास्कर जाधवांनी तुरंबव या आपल्या मूळ गावी ग्रामदैवतेची खांद्यावर नाचवली पालखी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा होळी उत्सवाला उत्साहात सुरुवात। पारंपरिक पोशाखामध्ये लेंगीच्या पारंपरिक नृत्यावर बंजारा महिलांचा ठेका। भारतासह विदेशातही होळीचा उत्साह। वॉशिंग्टनच्या ड्युपॉन्ट पार्कमध्ये भारतीयांनी साजरी केली होळी, तर भारतीयांसह स्थानिक नागरिकांची देखील उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।